नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. भाजपने 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मुंबई महानगरपालिका 25 वर्षांनंतर ठाकरे गटाकडून भाजपच्या ताब्यात गेली. या विजयामुळे भाजप राज्यातील सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून सिद्ध झालाय असंही ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून नेतृत्वाने राज्यातील विकासाला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या नेत्यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचंही सांगितलं आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवलाय. मुंबईत 25 वर्षांनंतर महापौर पद शिवसेनेला न मिळता भाजप शिवसेना शिंदे गट युतीचा महापौर पदावर राहणार आहे. भाजपाचे 89 उमेदवार निवडून आलेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे 65 उमेदवार विजयी झालेत. मतांमध्ये भाजपने शिवसेनेला 4 लाखांहून अधिक मतांनी मागे टाकले असून सर्वाधिक मतं मिळवून ते पहिल्या स्थानावर आलेत. बीएमसी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 65 जागा तर मनसेला फक्त 6 जागा मिळाल्या. मनसेला दुहेरी आकडा गाठता आला नाही. इतर महानगरपालिकांमध्येही मनसेची कामगिरी खास नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की ही लढाई मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी आहे. त्यांनी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि पुढे काय करावं लागेल यावर सर्वांचा सहभाग घेऊन विश्लेषण आणि कृती करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गट जिंकला, तर शिवसेना उभाटा गटाचा पराभव झाला. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजय राऊत संतापले. त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत त्यांची तुलना ऐतिहासिक विश्वासघात करणाऱ्या जयचंदशी केली. राऊत म्हणाले, जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले नसते तर मुंबईत कधीही भाजपचा महापौर झाला नसता. मराठी जनता शिंदेला जयचंद म्हणून आठवेल असं संजय राऊत म्हणाले. राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने मुंबईत भाजपने विजय उत्सव आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत म्हटलंय की मुंबई महापालिका तसेच इतर महापालिकांमधील विजय हा जनतेला आणि कार्यकर्त्यांना समर्पित आहे. फडणवीस यांनी विजयी उमेदवारांना जबाबदारीने काम करावे, भ्रष्टाचार न करता लोकसेवा करावी असं सांगितलं. त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयाबद्दल मुंबईकरांचे आभार मानले आणि परफॉर्मन्स बेस्ड विजय असल्याचं सांगितलं. त्यांनी मेट्रो, रस्ते, कारशेड, एसटीपी आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देत मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपला महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका निवडणुकात मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आभार मानलेत. त्यांनी एनडीएच्या जनहितकारी धोरणांना आणि सुशासनाच्या अजेंड्याला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मोदींनी महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाल्याचं आणि विकास कामगिरी जनतेला भावल्याचं नमूद केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीत अजित पवारांना जनतेकडून नकार मिळाला. महेश लांडगे यांनी आपली संपूर्ण ताकद लावून भाजपला मोठा विजय मिळवून दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जनतेने छप्परफाड पाठिंबा दिला आणि परिणामतः हा अजित पवारांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमने एकूण 114 जागा जिंकून सर्वांचं लक्ष वेधलं. एआयएमआयएमचे नेते शारिक नक्षबंदी यांनी ही माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमने 33, मालेगावमध्ये 21, अमरावतीमध्ये 15, नांदेड 13, धुळे 10, सोलापूर 8, मुंबई 6, ठाणे 5, जळगाव 2 आणि चंद्रपूर 1 अशा जागा जिंकल्या. पक्षांचे नेते असुद्दीन ओवेसी यांच्या प्रचारामुळे ही कामगिरी शक्य झाली असं नक्षबंदी यांनी सांगितलं आहे. लातूरमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं असून 90 पैकी 43 जागा जिंकल्यात. भाजपला फक्त 22 जागा मिळाल्या. या निकालातून काँग्रेसचा महापौर लातूरमध्ये बसणार असून देशमुख कुटुंबांच्या वारशाची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचं दिसून आलंय. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार कामगिरी केली आहे. नांदेड, मुंबई, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांत त्यांच्या अनेक उमेदवारांचा विजय झालाय. या निवडणुकीत भाजपा शिंदे यांची महायुती आणि ठाकरे बंधू ही जोरदार प्रचार करत होते, तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती देखील मैदानात होती. परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौर पदावर शिवसेना बसणार आहे. ही युती भाजप आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 100+ नारा सिद्ध करत 72 जागा जिंकून पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. मनपात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांचा टप्पा ओलांडत भाजपने कोणाच्याही पाठिंब्याविना सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला फक्त 26 जागांवर समाधान मानावं लागलं, तर ठाकरे गटाने 15 जागा जिंकून आपली उपस्थिती दर्शवली आहे. राज्यातील सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या चर्चेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 122 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळालाय. निकालानुसार महायुतीचे 103 उमेदवार निवडून आलेत, तर विरोधी गट ठाकरे गटाचे फक्त 16 उमेदवार निवडून आले. अहिल्यानगर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी युतीने ऐतिहासिक विजय मिळवलाय. भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी हा निकाल नगरच्या इतिहासातील सर्वात स्पष्ट बहुमत असल्याचं म्हटलंय. त्यांनी युती केवळ राजकीय नव्हे तर नैतिक असल्याचंही सांगितलं आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनापासून काम करत असल्यामुळे जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असं त्यांनी नमूद केलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांना मोठा धक्का बसलाय. त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय. याचबरोबर अरुण गवळी यांची मुलगी गीता आणि योगिता गवळी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र प्रभाग क्रमांक 4 मधून डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे विजयी ठरला आणि डबेवाल्यांनी जश्न साजरा केला. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाने दादर, वरळी आणि शिवडी मधील आपली पकड मजबूत ठेवली आहे. गेल्या 3 वर्षांपासून शहरावर सत्ता असलेल्या पक्षाचे जास्तीत जास्त महापौर निवडून आलेत. यावेळी 4 माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वरळीत किशोरी पेडणेकर, शिवडीत श्रद्धा जाधव, दादरमध्ये विशाखा राऊत आणि माहीममध्ये मिलिंद वैद्य आणि सर्वच विजयी ठरले आहेत. खासदार कंगना रनौतने या निकालावर जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कंगनाच्या घरावर कारवाई करण्यात आली होती, ज्यावर मुंबई हायकोर्टाने द्वेषपूर्ण कारवाई असल्याचा निर्वाळा दिला होता. कंगना म्हणाली की माझ्यावर केलेल्या धमक्या, शिव्या आणि घरावर कारवाईचा आज न्याय झाला. महिलांविरुद्ध द्वेष करणाऱ्यांना जनता जनार्दनाने त्यांची जागा दाखवली आहे असं कंगना रनौतने म्हटलं आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील महिलांना बेस्ट बस प्रवासात मोठा फायदा मिळणार आहे. 11 जानेवारीला जाहीर झालेल्या महायुतीच्या वचननाम्यात आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा आणि युवांना समोर ठेवून अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याच वचननाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यास महिलांना बेस्ट बस प्रवासात 50% सवलत दिली जाईल. महायुती सत्तेत आल्यावर ही सवलत लवकरच लागू होणार असून महिलांना बेस्ट बसमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सोय मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम वनडे सामना 18 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. सामन्या अगोदर विराट कोहली आणि कुलदीप यादव यांनी आज उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दोघांनी सकाळी 4 वाजता सुरू होणाऱ्या भस्म आरतीमध्येही सहभाग नोंदवला आणि नंदी हॉलमध्ये बसून बाबा महाकालांची आरती केली. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.